तर राम राम भावना, आज रोहन आणि मी आमची ब्रिजा घेऊन काष्टात, कारण गाडीच्या पुढल्या टायर मधली हवा कमी होऊन टायर मध्ये हवा भरून घरी आलो. आणि आज उन्हाचा पाऊस पडायचा चालू झाला. म्हणलं थोडाच पाऊस होईल, पण आज पावसाचा इरादा काही वेगळाच होता. एकदम तुफान मध्ये वारा आणि तेवढ्या जोरात पाऊस आणि वारा इतका जोरात होता, पुढलं काही दिसत नव्हतं. पाऊस मोजून अर्धा तास झाला आणि लगेच ऊन पडलं. पाऊस इतका भयानक झाला की वावरामध्ये पाणी साचलेलं आणि रस्त्यावर झाडाच्या फांदी येऊन पडले. पहिले तर गाम्याला घेऊन आंब्याच्या झाडाखाली आलो, कारण पावसाने सगळ्या कायऱ्या खाली पडलेल्या. त्या सगळ्या कायऱ्या गाम्याला गोळा करून घरी घेऊन आलो. पावसाने बप्पूस त्यांचं दाराचं झाड फार गाराव पडलेलं आणि नानाने झाडाच्या निवाऱ्याला लावलेली सायकल पार उतानी झालती. पहिली तिला बाहेर काढून घेतली. सायकल ओके होती, पण झाड फार कामात नाही गेलं. तिथून वाकारी पशी आलो. वाऱ्यामुळे वाकारीला एक साईडने चांगलंच पाणी लागलं होतं. आधी ते एवढं नुकसान झालं, त्यात आम्हाला काय विहिरीवरलं आंब्याचं झाड पडलं. तेव्हा माझ्या मनाला वाईट वाटलं, कारण या उन्हाळ्यात जिथं 2 मिनिटं घरात उभा वाटत नव्हतं, तेव्हा आम्ही बाज घेऊन या झाडाखाली यायचो. कारण झाडाखाली नॅचरल एसीचा गारवा राहायचा आणि रोज 12 वाजले की आम्ही त्या झाडाच्या सावली खाली येऊन पाऊस टाकून बसायचो. आणि अख्खा उन्हाळ्याभर जे आंब्याच्या झाडाने आम्हाला सावली दिली, ते झाड आजच्या तुफान पावसामुळे पडलं. येणारा काळ याहून अधिक भयानक असणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यात जेवढी झाडं लावता येतील तेवढी लावा.